स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात। अतिश जाधव पहिला गोलंदाज अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर, तर दोन्ही फलंदाज नितेश गरेल आणि त्यानंतर जितू सुतारेला आपण पाहताय। यावेळेस पहिलाच फटका इनफिल्डच्या वरनं फोर्स केलेत। जोपर्यंत चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू अगदी आपण पाहू शकाल डीप कव्हर सीमारेषा पार सरळ निघून गेलाय 4 धाब्यांकरिता। चांगली सुरुवात, चौकार। चार अंकांवर स्कोर कार्ड, अगदी थोडासा रूम मिळाला होता, विथ मिळाली आणि अगदी आपण पाहू शकाल खाली ठेवण्याचा प्रयत्न केला नाही। लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या दिशेने नितेश गरेल अगदी पाहू शकाल पहिल्या चेंडूवर 4 धावा। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर अतिश जाधव इथून सुसज्जित होईल। फटका हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक। स्वतः अतिश या झेल खाली तो चुकी करणार नाहीये, चांगला झेल यावेळी झालाय परिवर्तित। हा धक्का क्रमांक पहिला, मिस्टर नितेश गरेल बॅक टू दी डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन। चार अंकांवर धावफलक पहिल्या गडीचं इथे पतन झालंय। दुसऱ्या चेंडूवर गुड कॉट अँड बोल्ड अतिशय अगदी आपण पाहताय कॉल दिला परिपूर्ण आणि तिथून कॉल उचलून सुद्धा धरला। आता नव्याने फलंदाज मिस्टर विजय मोर याला अगदी आपण पाहताय। एकेंडने जितू सुतार त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित असेल। मागील सामन्यामध्ये एक अतिशय इनिंग आकारली होती, परंतु या इनिंग मध्ये अगदी आपण पाहताय कशा पद्धतीने खेळ होईल, कारण की संघ वेगळा आहे, आव्हान सुद्धा वेगळं असेल। आलेला प्रत्येक एक नवीन संघ एक नवीन चॅलेंज घेऊन येतो आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे सुद्धा पाहणं योग्य असतं। अतिशय विकेट मिळाले, थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढेल, कारण की मागचं षटक महागडं होतं। यावेळेस शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता। 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय। 4 अंकांवर ही धाव संख्या, 4 रन्स ऑन अ कार्ड। सुरुवात चांगली झाली, परंतु जिथून दोन्ही चेंडू अगदी आपण पाहताय डॉट हाताळलेत योग्य त्या पद्धतीने। अगदी आपण पाहायचं झालं तर फलंदाजी करण्याची मानसिकता त्या ठिकाणी, चला वेळ वाया घालू नका प्लीज। 4 अंकांवर ही धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर। जर वेळ व्यतीत कराल तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू हा तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये आणावाच लागेल। टाइम आहे पहिल्याच चेंडूपासून, अगदी ते टाइम आम्ही लावलेला आहे। या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर अतिश पुन्हा एकदा सुसज्जित होईल। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने, त्याला बिट करून चेंडू सरळ निघून गेलाय। मैत्री ग्रुप उसगाव या खेळाडू कक्षाच्या स्वागताकरिता चौकार, 4 धावा। या चौकाराच्या मदतीने 8 रन्स ऑन अ कार्ड, 8 अंकांवर 4 विकेट डॉट अँड 4। 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 रन्स ऑन अ कार्ड, 8 अंकांवर ही धाव संख्या। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज, स्कोर ऑफ द विकेट। खूप चांगला फटका, लॉफ्ट केलं या चेंडूला, स्वीपर कव्हर सीमारेषा पार। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागताकरिता या मिळतील 4 धावा। गावदेवी चषक, चौकार, 4। या 4 धावा येतात आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 12 रन्स ऑन कार्ड, 12 अंकांवर हे धाव फलक। चांगला स्ट्रोक होता आणि अगदी आपण पाहू शकाल स्वीपर कव्हर सीमारेषा पार चेंडूला धाडलं 4 धावेंकरिता। ऍज अ मेरिट आता खेळत असताना 12 अंकांवर हे धाव फलक। यावेळेस पंचांकडे लावून अपील आणि अपील उचलून धरलंय, विकेट मिळाली, फलंदाजाला बाद व्हावं लागतंय। पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद, 12 अंकांवर धावा तर आल्यात, परंतु विकेट सुद्धा मिळाल्यात।
पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल हलकस शरीरापासून दूर खेळला होता आणि ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फसला. बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा. हा बसेल दुसरा धक्का मैत्री ग्रुप उसगाव या संघाला. बारा या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. सेकंड स्पेल मध्ये समीर, ज्याने मागील सामन्यामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती आणि सामना परिपूर्ण फिरवला होता. आता या फर्स्ट इनिंग मध्ये अगदी सेकंड स्पेल मध्ये आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कुलवर लेंथ, बॅटच्या आतली कडक अगदी आपण पाहू शकाल. एक धाव त्या दिशेने अगदी कंप्लीट झालंय आणि अगदी उशिराने फेकी झाली. तोपर्यंत अगदी दुसरी धाव यावेळेस परिवर्तित होत असताना दुसरी धाव मिळते आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 14 या अंकांवर. आता या मॅच मध्ये जितूयाचं महत्व खूप मोठं असेल, कारण की जर धावसंख्या एक कॉन्फिडन्स लेवल मध्ये जाऊन पोहोचवायची असेल तर इथून जितूयाचं राहणं खूप महत्वाची बाब असेल मैत्री ग्रुप उसगाव या संघाकरिता. आतापर्यंत समीरने एक चांगली लाईन लेंथ हाताळण्याचा प्रयत्न केलाय. 2 या अंकाने धावफलक 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड, 14 धाबा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल आपल्या षटकातील पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. ऑन साइडला जास्तीत जास्त खेळण्याचा हा मानस आहे मिस्टर जितू सुतार याचा. हलकस कुठेतरी आपण पाहत आहे की आज एक चांगलं व्हेरिएशन फ्लाइट देण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथून चेंडूला कधी आतमध्ये कधी बाहेरच्या दिशेने, म्हणजेच प्रत्येक चेंडूकडे एक वेगळं पण आहे. समीरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली लाईन लेंथ यावेळेस हाताळली गेले. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर आहे. 14 रन्स ऑन अ कार्ड, 14 या अंकांवर हे स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. फुलटॉस आहे आणि फुलटॉसवर फुलटोल वसूल झालाय. तो आहे 6 धाब्यांचा. प्रेक्षकाने झेल सोडल्या अन्यथा 100 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं असतं. संदीपजी यांच्याकडे मात्र हे कॅश प्राइज आहे आजच्या दिवसामध्ये लागू आहे. 6 धाबा महत्वाच्या स्कोर कार्ड वर मिळतात आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 20 रन्स ऑन अ कार्ड. वीस या अंकांवर हे धावफलक 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 धाबा या स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. विट अँड वॉच केलं. बॅकलिपला अगदी आपण पाहू शकाल खिचून मारण्याचा प्रयत्न झाला. एक धावे ते झाले. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न. ब्रेक लावला, तत्पुरी ब्रेक फेल. यस नो वेट या 3 गोष्टींची कमतरता. धावत पळत सुटले होते, त्याच दिशेने यावं लागेल. आणखी एक धावचीच्या रूपाने धक्का. धक्का क्रमांक हा असेल 3रा फलंदाज बाद. ट्वेंटी 21 रन्स ऑन अ कार्ड. 21 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावत पळत सुटले होते, कारण की स्ट्राइक ठेवायची होती जितू याला, परंतु विकेट सॅक्रिफाईस. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. शरद या फलंदाजाला आपण पाहत आहे. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक. इनटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मध्यात खेळलाय. मिळतील धावा 4. चौकार. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 25. 25 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक. पार्ट लाईनला अगदी चेंडू होता. फक्त दिशा दिली, कारण की वाईट दिशा आहे. थोडंसं अगदी लॉंग लेग आपण पाहत आहे फाईन लेग दिशेने, आणि अगदी इंटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. फुलर लेनची डिलिव्हरी ऑन साइडला अगदी वळवलं गेलंय. चांगला स्ट्रोक आहे. इथे दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न. डेंजर झोन कडे जितू. ओहो, स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतले.
आता काय म्हणावं, परिस्थितीच्या नुसार खेळणं मायने राखत होतं, परंतु स्ट्राइक ठेवण्याच्या मोहामध्ये अगदी ही विकेट गेले. आता ही बसले ठेच, विकेट झाले पतन. फलंदाज बाद. (26-26) या अंकांवर हे धावफलक अगदी आपण पाहताय. खराब कॉलिंग होतं आणि जितूच कॉलिंग होतं आणि त्या दिशेने धावत पळत आले, परिपूर्ण पोहोचू शकले नाही आणि जिथून विकेट मिळाले. फलंदाजाला बाद व्हावं लागते. 26 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 26 रन्स ऑन कार्ड, 26 धाबा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून सुसज्जित होईल. हे शेवटचं अंतिम स्पेल दिलीप या गोलंदाजाला आणलंय. आता दोन्ही फलंदाज एकीकडे आपण पाहताय मिस्टर निलेश आहे, तर एकीकडे शरद याला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राइक एंडला शरद आहे, तर निलेश नव्याने फलंदाज अगदी स्ट्राइक एंडला. फटकाब्यामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक हेच होणं शक्य होतं, कारण की विकेट गेली धावचीच्या रूपाने आणि हेच अगदी मार्जिन ऑफ एरर. म्हणून म्हटलं की स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतली जितू याने आणि धावेंच्या बाबतीमध्ये ही निष्फळता मार्गी लागले. विकेट मिळाली. फलंदाज बाद. (26 रन्स ऑन कार्ड, 26 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. विकेटचं पतन झालंय. निलेश याला डगवर बाद व्हावं लागते. आता मनोज स्वतः कर्णधार अगदी आपण पाहताय स्ट्राइक इनला. संघ हलकासा अडचणीमध्ये, कारण की धावसंख्या व्यवस्थित आहेत, परंतु इथून जर या षटकामध्ये धावा आल्या नाहीत तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा आई जीवदारी बंगलापाडा हा सक्रिय होताना पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने फटका सुंदर, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक आणखी एक विकेटचे इथे झाले पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. विकेटचा सिलसिला जारी. फलंदाज बाद. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. थँक्यू. झेल घेतला, परंतु झेल घेतल्यानंतर जे सेलिब्रेशन होतं ना ते व्हायला नाही पाहिजे. खेळाडू मित्रांनो, ज्या खेळाने आपल्याला ओळख दिली खेळाडू म्हणून, त्या क्रिकेटच्या साधनांचा आपण नेहमीच सन्मान करा. हे रमाकांत आचरेकर सरांचं वक्तव्य आहे. म्हणजे या सर्व गोष्टी स्थित असतील, सेलिब्रेशन झालं पाहिजे, परंतु त्या सर्व गोष्टी आपण स्थित ठेवा. नेक्स्ट टाइम अगदी चुकी झाली नाही पाहिजे, ही दक्षता असू द्या. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 26-26 या अंकांवर धाव संख्या. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. मिस्टर दिलीप याला अगदी आपण पाहताय. उलटा चेंडू ऑन साइडला कन्वर्ट. आणखी एक गडी बाद होण्याची दाट शक्यता. यस इट इज. आणि पाहू शकाल लगोपाठ 3 चेंडूंमध्ये हे 3 विकेट. ही आहे तिसरी विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील. परिपूर्ण अगदी खेळ होत असताना गोलंदाज अगदी हावी झालाय. आणखी एक विकेटचं पतन. ये रे माझ्या मागल्या तंबूच्या आशयाला. (26) लागोपाठ 3 चेंडूंमध्ये 3 विकेट आणि तिसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेची दिलीप या गोलंदाजाच्या नावे जात असताना त्यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. काय फोट्रिक येईल. ओहो, संधी होती. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. एक्स्ट्रा कव्हर दिशेने जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली गेले. 2 धावा कंप्लीट झाल्या. आता तिसरी धाव घेत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फोर्ट्रिक तर झाले, परंतु सांघिक, परंतु 2 महत्वाच्या धावा या स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे. 28 या अंकांवर स्कोर कार्ड. परिपूर्ण निष्फळता मार्गी लागले, कारण की जिथे अगदी वाटलं होतं की धावसंख्या 40च्या घरामध्ये जाईल, परंतु जिथून जितू बाद झाले
बाद झाल्यानंतर तिन्ही फलंदाज आल्या पावली परत गेले. सिंगल डबल अगदी त्याला विसरलेत की काय. मोठे फटके कन्सिस्टंटली खेळण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत आणि जिथून अगदी धावेंच्या बाबतीमध्ये ही कमतरता. आता 4 चेंडूंचा खेळ ते समाप्त झाला. 28 अंकांवर धावफलक. दिलीप भोईर अगदी तिसरा गोलंदाज, 3rd विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या दिवसामध्ये अगदी ही कन्वर्ट सुद्धा झाले. आज ऋतिक जाधव पहिला ठरला गेला. त्यानंतर अजय मडवीने खूप सुंदर पद्धतीचं षटक हाताळलं. कुलवरले इम्पॅक्ट थोडंसं आउटसाइड ऑफ. यस्ट्यांचा वेध सोडून जाणारा इम्पॅक्ट, जिथून लेग बाईटच्या रूपाने एक धावी स्कोर कार्डवर मिळेल. आता शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 29 अंकांवर हे धाव फलक. हेच विशेष करून एक आई जीवदानी बंगलापाडा या संघाचं एक कौतुक राहिलंय. कारण की सुरुवातीमध्ये धावा कितीही खर्च केल्या त्यानंतर कमबॅक करतायत, हे खूप महत्वाचं आहे. कारण की विकेट जातात कन्सिस्टंटली. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ हा चेंडू अगदी आपण पाहता. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. ते म्हणजे 30 रन्स ऑन अ कार्ड. 30 अंकांवर हे स्कोर कार्ड. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज कट केले. या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर दिशेने क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न परिपूर्ण निष्फळ. शेवटच्या चेंडूवर धावचीच्या रूपाने आणखी एक विकेट मिळाले. म्हणजे 30 या अंकापर्यंत संघाला थांबवले. पहा, पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त आल्या 4 धावा. आता चुकी कुठे घडली हे मात्र अगदी आपण पाहू शकाल. ठाऊक असेल मैत्री ग्रुप उसगाव या संघाला. म्हणून क्रिकेटच्या पटलावर नेहमी आपल्याला ऍक्टिव्हनेस खूप महत्वाचा आहे. जेवढा खेळ बॅटन बॉलने खेळायचा तेवढाच खेळ दिमाखाने सुद्धा खेळायचा आहे. कारण की समोरचा संघ सुद्धा विजयी होण्याकरिता झालाय. पण तुम्हाला त्या पद्धतीने खेळ आकारणं हा खूप महत्वाची भूमिका. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिलंय. एक धावसंख्या आपण पाहू शकाल तेवढी पोषकतेने तर लागली नाही, परंतु एक फायटिंग टोटल आहे. कारण की 10ची सरासरी प्रत्येक षटकागणिक असेल. 31 धावेंचं लक्ष हे समोर असेल. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये काय या धावा परिपूर्ण होतील की नाही हे सुद्धा पाहणे योग्य. घेऊया एक सुंदर असं सॉंग आणि सॉंग नंतर ऑनगोईंग मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. धन्यवाद.
मध्ये तर स्वतःवर विश्वास ही खूप महत्वाची बाब आहे. कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न काय म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचं झाला तर तो आपला आहे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. आणि त्याच कॉन्फिडन्स लेवलने गोलंदाजी होत असताना आता पहा बॉडी लँग्वेज परिपूर्ण पॉझिटिव्ह झाले. म्हणून मी म्हटलं की संघर्ष होईल इथून. हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे, परंतु या पैलू मधून अगदी आपण पाहू शकाल योग्य त्या पद्धतीने ही वाट शोधण्याचा प्रयत्न झालाय मैत्रीकृत उसगाव या संघाचा. 5 चेंडूंचा खेळ इथे परिपूर्ण कंप्लीट. फक्त आणि फक्त 2 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. ही धाव संख्या स्कोर कार्डवर. ओहो हलकीशी लेन चुकली. फुलटॉस चेंडू शेवटच्या अंतिम चेंडूवर कंट्रोल सुटला. नाखुश आहेत मनोज आणि चेंडूला सरळ फेकून दिलं. लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6. एक फ्लॅट षटकार आणि या शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलाय ना त्याने थोडासा राहत कसाच मिळाला असेल. आई जीवदानी बंगला पडे या संघाला. 8 रन्स ऑन अ कार्ड. आता येणारे 12 चेंडू 23 धावेंची आवश्यकता. दोन गडीच्या मोबदल्यात 23 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. 12 गेंदे शेष. 23 रिक्वायर्ड टू विन. इथून सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर अजय मोर या गोलंदाजाला आणलंय. चांगली गोलंदाजी हाताळली होती. 5ही चेंडू अगदी आपण पाहताय नियंत्रण युक्त, परंतु शेवटचा अंतिम चेंडू ब्लॉकरला हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये डाऊन द लेग फुल टॉस देऊन बसले आणि फुलटॉस वर फुलटोल वसूल झाला 6 धावेंचा. स्कोर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका लॉफ्ट केला या चेंडूला. सरळ चेंडू निघून गेला. डीप कव्हर सीमारेषा पार. इनटू द गॅप. कव्हर ड्राइव्ह. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार 4. मदतीने धावफलक बोर्डवर अगदी आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर हे स्कोर कार्ड. स्कोर ऑफ द विकेट खेळला आणि एक चांगला स्ट्रोक समीर जाधवच्या बॅटमधनं. 12 अंकांवर हे धावफलक. पुन्हा एकदा अजय मोर गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. टॅप केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं. एकच धावेवर येते समाधान. ओहो धाव घेण्याचा प्रयत्न होता. सांभाळून खेळावं लागेल. मैदानाच्या दिशेने थोडीशी नजर हटेल तर समोरचा संघ फायदा घेणार आहे. पण प्रत्येक धाव टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोलाची राहिली आणि जेणेकरून जिथे अगदी आपण पाहताय ना की कंपल्सरी चेसिंगचा हा नियम, म्हणूनच प्रत्येक धाव इथून रोखणं क्षेत्ररक्षणाचं आद्य कर्तव्य आहे. आता ही कर्तव्य दक्षता बजावत असताना तुम्ही त्या दिशेने मिसफिल्डिंग करू शकत नाही. चांगले क्षेत्ररक्षण हे करावं लागेल. एक सिंगल धावेवरच समाधान व्यक्त करावं लागतंय. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहत आहे. शॉट फाईनलाईचा क्षेत्ररक्षक वेगाने ट्रॅव्हल झाला. अगदी पुन्हा एकदा परत धाडले फलंदाजाने. कारण की इथून सुरुवातीमध्येच 2 धक्के बसले. तिथून अफोर्डेबल नसेल आई जीवदानी बंगला पडा या संघाकरिता की एखादा खेळाडू धावचीत जर बाद झाला तर या रंचेस मध्ये खूप काही मात्र मागे राहील. सिंगलच्या साह्याने 21 स्कोर कार्ड वर मिळते आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी आहे. 14 रन्स ऑन कार्ड. 14 या अंकांवर हे धावफलक. धावेंच्या दिशेने मात्र ही वाटचाल होत असताना अजूनही 17 धावींची आवश्यकता असेल येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. गतीमध्ये परिवर्तन. चांगलं व्हेरिएशन आहे. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने वेगाने येतोय मनोज अगदी, परंतु फेकी थोडीशीच वर झाली. आता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. 3ऱ्या धावेकरिता गाडी पूर्ण उशिराने पुन्हा एकदा पोहोचले. एकेरीला दुहेरी, दुहेरीला आता तिहेरी धावेमध्ये परिवर्तित केले. आता क्षेत्ररक्षक सुद्धा म्हणतोय की नाही, या चुका आपण करू शकत नाही. या मोमेंटला प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये खूप मोलाची आहे. कधी कधी असं होतं की एक धावेनिशी. संदीप जाधवच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्याकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज. लागोपाठ 3 चौकार 3 षटकार. 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि षटकाराच्या बाहेर झेल घ्या. 100 रुपयांचं कॅश प्राइज कमवा. तरे पडायले पण तरे पडा. संदीपजी जाधव आज परिपूर्ण
आज ऑलराऊंडर भूमिकेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हो, चांगली लाईन अगदी आपण पाहत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि जिथे अगदी पाहायचं झालं तर पुन्हा एकदा चेंडू बीट झालेत. डॉट बॉलची सांगा. प्रत्येक डॉट बॉल आता एक दबावपूर्ण स्थिती निर्माण करणार आहे. दबावपूर्ण स्थितीमध्ये आपण पाहू शकाल की जवळ 17 धावा या स्कोर कार्डवर आहेत. म्हणजेच इथून 14 धावांची आवश्यकता ही समोर असेल. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे, असं म्हणू शकत नाही की कुठला संघ हावी झालाय. म्हणून क्रिकेटच्या मॅच मध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही ना तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. म्हणून आपण नेहमीच म्हणतो की आयुष्यात हिमतीने हारा परंतु हिम्मत हारू नका आणि तेच क्रिकेटमध्ये सुद्धा साध्य होत आहे. स्टंपिंग स्ट्रोक पुन्हा एकदा प्ले अँड मिस. कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. मारायचं होतं टोल नाक्याच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता. दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा झाला इथे समाप्त. म्हणजेच इथून सिच्युएशन आहे येणारे चेंडू 6 चेंडूंमध्ये 14 धावेंची आवश्यकता. काही इथून फेरबदल पाहायला मिळेल का? काल असाच सामना झाला होता, तिथे सुद्धा 6 चेंडूंमध्ये 14 धावेंची आवश्यकता होती आणि पुन्हा एकदा ती सिच्युएशन मैदानाच्या दिशेने. काय घडेल काय बिघडेल कुठेही जाऊ नका. रंगतदार स्थितीमध्ये सामना येतोय तेव्हा आपण डीजेला संधी घेऊया एक सुमधुर गीत. पूर्ण रंगता. आता इथून सेल्फ कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. एकीकडे धावा रोखायच्या दुसरीकडे धावा परिपूर्ण करायच्या. स्कोर ऑफ द विकेट. चांगला फटका आहे. इनफिल्डच्या बॉलला फोर्स केलेत. लॉंग चेस आहे आणि टू बाउन्स ते चेंडू क्लिअर सुद्धा होईल. इनटू द डीप कव्हर पॉइंट रिजन. चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. चौकार येतोय आणि इथून हा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झालाय. पण आपण नेहमी म्हणतो ना आयुष्यामध्ये की ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. आता इथून येणारे चेंडू असतील 5 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 10 धावेंची. गोलंदाजी मार्क वर इथून पुन्हा एकदा विजय सुसज्जित होईल. राजू जाधव याच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. पुन्हा एकदा कट लागली या चेंडूला. अगदी आपण पाहत आहे थर्डमान रिजन मध्ये फील्ड झाले. एकदा कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. माणस एकाच रुणावर 2 गाड्या आमने सामने. अपघात स्वरूपी. आता एका खेळाडूला परतावं लागेल. नाखुश आहेत एक एंडने राजू दुसऱ्या एंडने समीर. इथून अगदी आपण पाहू शकाल परिपूर्ण या मॅच मध्ये काय घडेल हे अजून सुद्धा स्थित नाहीये. येणारे चेंडू आहेत 4. आवश्यकता असेल 9 धावेंची. काय घडेल घेऊया पुन्हा एकदा सुंदर असं गीत. मुश्किलों से भाग ज्यादा आसान होता है. हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी लेकिन लड़ने वालों के कदमों में जहां होता है. म्हणून या पद्धतीने तुम्हाला लढावं लागेल. संघर्ष करावा लागेल. येणारे चेंडू आहेत 4 चेंडूंमध्ये 9 धावींची आवश्यकता ही समोर असेल. परिपूर्ण या मॅच मध्ये काहीतरी करामत करून दाखवावे लागेल. मागील मॅच मध्ये ज्याने एक पिंच हिटरची भूमिका निभावली होती तोच कुमार जाधव मैदानाच्या दिशेने अगदी पण पाहत आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर विजय. हा प्रकार ऑन साइटला फेकून दिलाय. काय फटका. अपना फटका. 440 वोल्ट का झटका. 6
जाधव याचा योग्य पद्धतीने आता एका धाबेची आवश्यकता असेल. इथून विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. ओहो, अतिरिक्त बाउन्स. खूप महत्वाचा हा चेंडू आणि हा लेंथ बॉल अगदी पाहायला मिळतोय. आता ही पुन्हा एकदा दुख म्हणून मी म्हटलं हा आहे क्रिकेटचा खेळ. कधी काय घडेल या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण सांगू शकत नाही. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातं, परंतु पंच आपल्या मताशी ठाम आहेत. चला, नो एक्सक्युजेस. पंचांशी कुठल्याही पद्धतीचा आर्ग्युमेंट करू नका. खेळाकडे लक्ष केंद्रित असू द्या. आता इथून एक चेंडू एक धाब्यांची आवश्यकता, म्हणून आता इथून देव आठवले जातील. प्रत्येक धाबेकडे आज संघर्ष आहे क्रिकेटच्या पटलावर. म्हणून जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े, लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. आता पुन्हा एकदा तीच परिक्रमा, तोच फेरा मैदानाच्या दिशेने. एका चेंडूवर एक धाब्यांची आवश्यकता. काय सामना रंगलाय या महत्वाच्या सिच्युएशन मध्ये. चला, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 1 बॉल्स रिमेनिंग, 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जितू आहे त्या दिशेने. ओहो, बास्केटबॉल प्रमाणे चेंडू हातात न झाला पास. विजयाची ही धाव, परंतु जीव मुठीमध्ये होता असंच म्हणावं लागेल. परंतु रिझल्ट काही असो, विजयी झालेत. आई जीवदानी बंगला पाडा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू अँड हार्ड लक मैत्री ग्रुप उसगाव संघ.